खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा नगरपंचायत सत्ताधारी म्हणून घेणाऱ्या भाजपा लोकप्रतिनिधी महिलांना ना अधिकार ना सन्मान। 1 मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाच्या दिवशी महिलांना ऐवजी पतिराज उपस्थित। दीपक अहिरे यांचा गंभीर प्रश्नावर भाजपाला टोला। शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक नुकतीच संपन्न झाली असली तरी शहरातील नागरिकांनी कौल हा एकतर्फी दिला नसला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, अजित पवार गट व शरद पवार गट यांच्या 6 जागा तर भाजपच्या 11 नगरसेवक निवडून आलेत। त्यात लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा कलावती सुकलाल माळी या महिला निवडून आल्या आहेत। 1 मे महाराष्ट्र दिनी नगरपंचायतीवर लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती सुकलाल माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, अजित पवार गट व शरद पवार गटाच्या सर्व नगरसेविका उपस्थित होत्या। मात्र भाजपच्या गटातील निवडून आलेल्या एकही सभापती नगरसेविका उपस्थित नव्हत्या। त्यांचेच फक्त यजमान प्रतिनिधी उपस्थित होते। आजही महिलांना चूल आणि मूल या बंधनात अडकवलं जात असल्याची आणि लोकप्रतिनिधी महिला निवडून आलेल्या जागेवर त्यांचेच यजमान आपली भूमिका मांडताना दिसून येत असल्याची खमंग चर्चा शिंदखेडा शहरात काही मिनिटातच पसरली। म्हणजे देशात महिलांना आरक्षणाबाबतचे रान उठवलं जातं, कांगावा केला जातो। दुसरीकडे याच महिलांचा एक प्रकारे त्यांचा अधिकार, मान, सन्मान हा हिसकावला जातो। केवळ त्यांचे यजमानच आपले प्रतिनिधित्व करताना दिसून येत असतात। ही महिलांसाठी एक प्रकारे खेदाची बाब म्हणावी लागेल। महिलांना नेतृत्व करण्याची संधी द्या पतिराजांनो, असा गंभीर विषयावर दीपक अहिरे यांचा समजदारीच्या आरोपाविषयी त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते व चळवळीचे नेते दीपक अहिरे यांनी एक प्रकारे महिलांच्या यजमानांना, पतिराजांना या निमित्तानं एक इशारा दिला असून यावरून महिलांना पुढील काळात घराबाहेर निघतील आणि आपला अधिकार, मान, सन्मान मिळवतील का, हे नगरपंचायत पुरते मर्यादित न राहता सर्वच ठिकाणी पदावर निवडून आलेल्या महिलांना न्याय मिळेल का हे पाहूयात। महिला लोकप्रतिनिधींना योग्य मानसन्मान आणि त्यांचा अधिकार तसेच त्यांनाच नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशी दबक्या आवाजात शहरातील महिलांकडून सूर निघत आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत, खानदेश बुलंदतोफ। जय शिंदखेडा, जय शिंदखेडा, आपकी जय जवाहर जिंदाबाद, जय शिवराय, जय भीम। आज 1 मे महाराष्ट्र दिवस स्थानिक स्वराज्य संस्थापासून तर विधानसभापर्यंत आज तिरंगा ध्वज फडकवला जातो 1 मे रोजी। तसंच आपल्या शिंदखेडा नगरपंचायतीवर सन्माननीय नगराध्यक्ष कलाताई सुकलाल माळी यांच्या हस्ते फडकवण्यात आलं। त्यांच्यासोबत खूप महिला दिसल्या म्हणून, परंतु जे सत्तेत आहेत अजून 11 नगरसेवक, त्या 11 नगरसेवकांना मी एक व्हिडिओमध्येही सांगितलं होतं का तुम्ही प्रतिनिधी कासाठी, जे मूल आणि चूल याच्यातून नेतृत्व केलं पाहिजे स्त्रीने, महिलाने, सामाजिक आणि राजकीय। हे धोरण महात्मा ज्योतिबा फुलेंचंही होतं, सावित्रीबाई फुलेंचंही होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही होतं आणि माननीय शरद पवार साहेबांचंही होतं, स्त्रींना आरक्षण आणि आरक्षणातून नेतृत्व। परंतु या ध्वजारोहण शिंदखेडा नगरपंचायत ध्वजारोहणामध्ये इथंही जे सत्तेमध्ये 11 नगरसेवक, सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे गटनेते परमारताई, मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, तेही सभापती त्यावेळेस चांगलं नेतृत्व करत होते ताई, पण त्या ताई ह्या दिवशीही मला तिथं दिसल्या नाही। त्यानंतर आमच्या सभापती आहेत संगीताबाई चंद्रकांत सोनवणे, आदिवासी महिला सभापती, तेही तिथं दिसले नाहीत। त्यांचे प्रतिनिधी होते आमच्या मराठेताई, आमच्या छोट्या भावाच्या मिसेस मराठेताई सभापती आहेत, पण तेही दिसले नाही, फक्त दादा मराठे दिसले। असं करू नका तुम्ही। एकाकडे महिला सन्मानाच्या आरक्षणासाठी पूर्ण रान उठवलेलं आहे देशामध्ये आणि एकाकडे पुरुष मानसिकता बाळगताय। म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे मित्रांनो, ज्याचा अधिकार आहे त्यालाच मिळलं पाहिजे। म्हणून महिला नगरसेविका आहेत, महिला नगरसेवकांना त्यांचा अधिकार आणि त्यांना पुढाकार मिळाला पाहिजे। अशा वेळेस आपकी जय जवाहर जिंदाबाद।